कासोदा पोलिसांची मोठी कारवाई, 19 किलो गांजा जप्त, आरोपीला अटक। कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत गांजा विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एका आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून 19 किलो गांजा आणि मोटारसायकल असा एकूण 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सापळा आणि कारवाई। कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत आणि त्यांच्या पथकाने मागील 5 दिवसांपासून सापळा रचला होता। दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी पेट्रोलिंग दरम्यान वनकोठे गावाजवळ पोलिसांना एक संशयित व्यक्ती मोटारसायकलवर गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी पाठलाग करून त्या व्यक्तीला थांबवले आणि त्याच्याकडील गोणीची तपासणी केली। तपासणीत 19 किलो गांजा सापडला। आरोपी आणि मुद्देमाल। पोलिसांनी अजय रवींद्र पवार, वय 27, सोनबर्डी, ता, एरंडोल याला अटक केली आहे। त्याच्याकडून 19 किलो गांजा आणि मोटारसायकल असा एकूण 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी विरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्यायालयाने आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांचे पथक। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार करण्यात आली। अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेश सिंह चंदेल यांनी मार्गदर्शन केले। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक दत्तू खुळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदलाल परदेशी, पोलीस नाईक अखिल मुजावर, पोलीस नाईक किरण गाडीलोहार, पोलीस नाईक नरेंद्र गजरे, पोलीस कॉन्स्टेबल समाधान तोंडे, पोलीस कॉन्स्टेबल लहू हटकर यांचा सहभाग होता। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत करत आहेत। या घटनेमुळे कासोदा परिसरात होणाऱ्या अंमली पदार्थांच्या विक्रीला आळा बसेल असे पोलिसांचे म्हणणे आहे।